फ्रेंड्स, कसे आहात? वेलकम टू जिंदगी वाईब्स हे यूट्यूब चॅनलला. आज चाललो आहे आम्ही कोंडवीमध्ये. आता दुपारचे वाजलेत 12. तुम्ही पाहू शकता 12 आणि आता आम्ही जेवून लगेचच जाणार आहोत कोंडवीला. तुम्हाला मी दाखवतो समोरचा व्ह्यू. तो डोंगर पार करून आम्ही पुढे जाणार आहोत. तुम्हाला आज आम्ही काहीतरी नवीन वेगळं दाखवणार आहोत, काहीतरी ॲडव्हेंचरस अँड थ्रिलर दाखवणार आहोत. तर नक्कीच त्याचा आनंद. हाय, चला चलो आम्ही तयार होतोय. दीपा पण तयार आहे. दीपा पण आमच्या बरोबर येते. सुटी येतेस का? सुटी नाही येत आहे. तयार झालेला आहे. मी थोडंसं माझं जेवण संपवतो आणि लगेच जाऊया आपण. आता आम्ही निघालोय कोंडवीवर. पाऊस पण येतोय भरपूर आणि आता जेवण झालंय आणि जस्ट आम्ही निघालेलो आहे. हे बघा वातावरण कसं झालेलं आहे, मी दाखवतो तुम्हाला. आणि ओके, चल बाय बाय. आलो आम्ही. पहा मित्रांनो, आमची जर्नी आता जस्ट स्टार्ट झालेली आहे. कोंडवीवर आम्ही जाणार आहोत. पूर्ण डोंगर आम्ही फिरून राऊंड मारून येणार आहोत. तुम्ही बघत असाल हा मागचा जो डोंगर आहे, इथून आम्ही फिरत 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 असं तिकडून असं येणार आहोत. तर बघूया ही जर्नी कशी राहील. फार मजा येईल. तुम्ही बरोबर आहातच. मी आहे बरोबर, सोनू आहे माझ्याबरोबर, त्याचबरोबर वरती आहे किरण जो पुढे गेला आहे आणि आमच्याबरोबर नवीन पार्टनर आहे दीपा. बघूया काय मजा येते. फ्रेंड्स, आम्ही आता निघालो आहे, पण बराच इथे वरती चालत आलो आहे, पण आम्हाला दोघं जणही सापडत नाहीत, किरण आणि दीपा. बघूया, ते शोधतोय आम्ही त्यांना, कुठे सापडत आहेत का बघूया. पण अजूनपर्यंत आम्ही जवळजवळ 10 मिनटं झाली. ठीक आहे, आम्हाला सापडत नाही आहेत. A few moments later. म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो, त्यांना आवाज देतो. किरण आहे, आवाज आला आहे. आवाज दिला त्यांनी, माझ्या आवाजाला साथ दिली त्यांनी. कुठेतरी जवळ असेल. या मित्रांनो, आपण चाललोय त्याच रस्त्याने, फक्त इथून टर्न घेणार आहोत. रस्ता तोच आहे जो आपण याच्या अगोदरच्या वॉटरफॉलला गेलो होतो. पण बघूया पुढे जाऊन. हा बघा, किरण सापडला. अरे किती शोधतोय तुला. फायनली किरण इथे सापडलाय आम्हाला. आणि दीपा कुठे आहे? दीपा आहे. दीपा पण आहे. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज. बघा, दीपा सापडली आहे आम्हाला. ती काहीतरी शोधते, भाजी शोधते. गावची भाजी, कोकणातली जी पावसाळ्यातली जी भाजी असते. कुठली भाजी भेटली तुला दीपा? हा, दाखव आपल्या लोकांना दाखव. ही बघा दीपा, डेडराची भाजी. फक्त भाजी शोधू नको, चल फिरायचं पण आहे. आता पडलो असतो मी इथे. केलंच का तू? चला मित्रांनो, आपण चाललो आहे कोंडवीला. फिरत 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 बघूया आपल्याला कुठल्या पायवाटा मिळत आहेत. आणि इथे एक छोटासा धबधबा आपल्याला सापडला आहे. धबधब्याचा प्रवाह आहे ॲक्च्युली, तो धबधबा नाही आहे. त्याला पार करून आपण जाणार आहोत पुढे. बघा, पाहू शकता तुम्ही माझ्या मागे इथे. तर पुढे जाऊया. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना इथे कोकणातल्या लोकांना माहिती असेल की कोकणामध्ये या सीझनला, म्हणजे मेनली पावसाच्या सीझनमध्ये, काही भाज्या ॲटोमॅटिकली येतात, विकसित होतात. आणि त्या इतक्या चविष्ट असतात विदाऊट खताच्या, आणि त्या सीझनपुरत्या त्या मर्यादित असतात. त्यामुळे लोक आवर्जून शोधत त्या भाज्यांच्या शोधत इकडे येतात आणि त्यांना मिळतात. आणि ही दीपा पण त्यातलीच आहे. वुमन. ही बघा, ती फक्त भाजीच्या शोधात आलेली आहे आमच्याबरोबर. पण बघा इथे काय शोधून काढले. ह्याची भाजी करतात का? दाखव. काय म्हणतात याला? खुबे. दीपाने इथे खुबे, म्हणजे आता ती चालली. मित्रांनो, ती असते मुंबईला जॉबला आणि सुट्टीच्या निमित्ताने ती आले. आणि मुंबईला जाण्याकरता काहीतरी घेऊन जायला पाहिजे गावातलं, म्हणून ती भाजी
कुबे असे काही ते कोकणातील रानमेवे असतात त्याच्या शोधात आलेली आमच्याबरोबर. बघूयात आमच्याबरोबर ते किती वेळ इथे थांबते. लोट्याचा माळ म्हणतात त्याला, MIDC झोन आहे तो. तिथे खाली नांगर धरलेला आहे तो बघा, तो पण बघू शकता तुम्ही. हा व्ह्यू कॅप्चर करण्यासारखा आहे. इथे जस्ट आमची सुरुवात आहे. आजही पावसाने आम्हाला अजूनपर्यंत साथ दिलेली नाही आहे. बघूया पाऊस आम्हाला कुठे मिळतो. मित्रांनो जाऊया पुढे. काय दीपाला इथे काटल्याची भाजी मिळालेली आहे. ही काटल्याची भाजी जोपर्यंत जमा करते तोपर्यंत आम्ही इथे थांबतोय. अजूनही आजच्या प्रवासामध्ये पाऊस आम्हाला भेटलेला नाही आहे, पण थोडासा पाऊस हवा आहे कारण गरम फार होतं आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसाशिवाय मजा नाही. आणि असं ट्रॅकिंग करायचं आहे तर पाऊस पाहिजेच. किरण आता को किरण माझ्यासोबत आहे, सोनू आहे. बघूया आमचा प्रवास हा कसा ठरतो. आज इंटरेस्टिंग ठरतो की थ्रिलर होतो की आम्हाला त्रासदायक ठरतो. बघूया. थोडासा त्रास होणारच पण मजा घेऊया त्रासाची. ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. जर पाऊस पडला, पुन्हा एकदा सांगतो, पाऊस पडला तर पाणी येणार आणि आम्ही वाहून जाणार. पण असं नाही होणार कारण निसर्गाची देणगी आहे ही. निसर्ग आम्हाला सेव्ह करणार. दीपा आजच्या मुंबईला भाजी घेऊन जाऊ नको. गजब बेइज्जती है. आजच्या मुंबईला भाजी घेऊन नको जाऊ. अर्धी भाजी आम्हाला पण ठेवून जा. क्या बोला तूने? असा चढून जायचं आहे मित्रांनो आपल्याला. आत्ताच आपण कुठे सुरुवात केली पण आत्ताच थोडीशी दुखापत झाली. मी तुम्हाला दाखवेन ती नंतर. आयुष्यामध्ये खडतर प्रवासाशिवाय लाईफ जगण्याची मजाच नसते. आणि अशा प्रकारचा जो संघर्ष असतो तो एक मजेदार असतो पूर्ण लाईफच्या जर्नीमध्ये. हां मित्रांनो आम्हाला वाट सापडलेली आहे इथे. पायवाट तुम्ही बघू शकता. लोक इथून ये जा करतात आणि इथून आता आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. शिवाजी महाराजांच्या काळात इथून प्रवास करायचे ना. सांग दमलाय. दमलोय, फार दमलोय. पाण्याच्या ह्याच्यात चल. पाण्याच्या इथं पुढे पाणी. हो पाण्याचा आवाज येतो. नाही अरे हो तो बघ. चला पुढे जाऊया पाण्याकडे. बघूया आपण पाणी. मित्रांनो हे बघा, हे झऱ्याचं पाणी आहे आणि हे निसर्गाचं देणं आहे. हे स्वच्छ पाणी असतं. हे पाणी पिऊ शकतो आपण. अरे हे चढायचं कसं? बापरे. चढू नक्की चढू. नाही थांब जरा रेस्ट घ्या. थांबा जरा मित्रांनो, थोडासा रेस्ट घेऊया कारण आता भरपूर चढ आपण चढलेलो आहे आणि हा पुढचा चढ आहे. त्यानंतर संपूर्ण माळ असेल बहुतेक. बघूया. वाटलं तेवढं थ्रिलर त्यापेक्षा जास्त आहे बघा. आता दम लागलाय आणि हा म्हणतो इथून वरती जायचं आहे. बघूया कसं जायचं. ती मुलगी बघा कुठे चढली, ती बघा तिथपर्यंत पोचले.
आणि पुढचा टप्पा आहे मला वाटते थोडासा मुश्किल, पण नक्की आपण प्रयत्न करणार आहोत. चला दाखवूया ही अमेझिंग जर्नी. लेट्स गो फ्रेंड्स. आता आपण पुढे वर चढत आहोत. तर तुम्ही बघू शकता ही सरळ अशी वाट आहे आणि पाऊस सुद्धा खूप असं जोरात येणार आहे. तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता. अतिशय सुंदर असे वातावरण झालंय. तर आपल्याला इथं वर जायचं आहे. तर मित्रांनो हा खेकडा पाहू शकता. मित्रांनो बघा मुसळधार पाऊस आणि आम्ही झाडाच्या आवेशाला थांबलेलो आहे इथं. फार जोरात पाऊस चालू आहे, वारा वादळ, आणि आमची ट्रीप आता जर्नी कशी राहते आम्हाला प्रश्न पडलेला आहे. पण आम्ही इथं थांबलोय. थोडा वेळ पावसाची वाट बघू थांबण्याची आणि आम्ही इथून पुढे जाऊ. भरपूर दमलोय, पण ही पोरं काय ऐकत नाहीत. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. तिथून खालून आम्ही आलोय. बघू शकता एवढं वरती चढलोय तरी यांना काय वाटत नाही आहे. माझी अवस्था बिकट झाली. मागचा परिसर बघा, अजूनही चढायचं आहे तिथे ते, पण हे म्हणताय तिथून चढ वरती आणि मग तिथे रेस्ट करूया. चला मग जाऊया. जन्नत मध्ये आलोय मित्रांनो. आम्ही फार दमलोय. तो बघा तो तिकडे दमलाय. ती मुलगी मात्र काही दमली नाही. कितीतरी फूट वरती आम्ही आलेलो आहे वरती, आणि हा पहिला अनुभव आहे. थ्रिल. हा दमलोय ना. ती पोरगी बघा ती घाबरते. तिला वाटतं इथं कोणतरी झपटेल तिला. ती मगापासून बोलते की ही आपला एरिया नाही आहे, आपण चुकलोय. पण आम्ही नेव्हिगेशनमध्ये बघितलंय, आम्ही जरी भटकलेलो असू तरी भूत आम्हाला झपटणार नाही. पण ही घाबरते पोरगी. फक्त थोडासा दम लागलाय. दम रेस्ट केला की आम्ही निघतो पुढे.